नांदेड अभिवक्ता संघ व जिल्हा जयंती मंडळातर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी। मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम। साहित्यिक मारुती कसाब यांचे प्रेरणादायी व्याख्यान। नांदेड अभिवक्ता संघ आणि जिल्हा जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नरेंद्र के ब्रह्मे हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मारुती कसाब उदगीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। नांदेड अभिवक्ता संघ व जिल्हा जयंती मंडळातर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नरेंद्र के ब्रह्मे हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मारुती कसाब उदगीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरकारी वकील रणजित देशमुख, नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यधुपत अर्धापूरकर तसेच जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष SL कापसे उपस्थित होते। मान्यवरांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिवराज कोहळीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किरण कुमार दशरथ गायकवाड यांनी केले। सत्र न्यायालय येथे बार काउन्सिलचे अध्यक्ष आणि आमच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कापसे सर आणि सर्व वकील मंडळीच्या सौजन्याने हा जयंतीचा कार्यक्रम जाहीर प्रोग्राम आज यशस्वी झालेला आहे। कारण अण्णाभाऊ साठे हे जागतिक आणि विश्वात मान्यता मिळवलेले साहित्यिक असताना कारण एक वेगळं एक बहिष्कृत अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या लोकांना साहित्याच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून आज या न्यायालयामध्ये अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करून एक न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। म्हणून आदरणीय PDJ साहेब आणि येथील सर्व वकील मंडळीचं जयंती मंडळाच्या एक आम्ही सदस्य म्हणून आम्ही सर्वांचे आभार मानतो। नांदेड जिल्हा न्यायालयामध्ये वकील संघाच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या प्रसंगी संपूर्ण वकील संघ, पदाधिकारी, न्यायाधीश महोदय उपस्थित होते। शहरातील अण्णाभाऊ साठे प्रेमी नागरिक उपस्थित होते आणि आज अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही त्यांचे ग्रंथ वाचून झाली पाहिजे। आज या ठिकाणी आम्हाला अण्णाभाऊंचे ग्रंथ भेट देण्यात आली। हे संपूर्ण ग्रंथ जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। अण्णाभाऊंचा विचार हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे, नैतिकतेचा विचार आहे, स्त्रियांचं शील आणि पुरुषांचं शौर्य हा विचार अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलेला आहे। त्याचबरोबर देशभक्ती कशी असावी हेही अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून सांगितलेलं आहे आणि भेदभावमुक्त भारत, समतावादी भारत, जातमुक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न अण्णाभाऊंचं होतं। ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहन मी करतो। नांदेड व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आमच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट SL कापसे साहेब, त्याचबरोबर नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यदुपतजी अर्धापूरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि तळागाळातल्या माणसाला, शोषित माणसाला आपल्या साहित्याचा विषय बनवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आणि अण्णाभाऊंचं साहित्य जगातल्या 27 देशामध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊंचा जयंती सोहळा एक मानवतावादी, बंधुत्ववादी, समतावादी विचाराचा हा जागर या ठिकाणी आमच्या सगळ्या
अभियुक्त संघाच्या जयंती मंडळाच्या वतीने या ठिकाणी हा मेसेज या ठिकाणी गेलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते मनुष्याने अहमदपूर तालुका जिल्हा लातूर येथील प्राध्यापक मारुती कसाब सर यांचं अतिशय या ठिकाणी मार्मिक असं भाषण या ठिकाणी झालं. आमच्या या कार्यक्रमाच्या विनंतीला मान देऊन आमच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे सन्मान्य अध्यक्ष प्रमुख न्यायाधीश आपले आदरणीय नरेंद्रजी बर्मे सर यांची सुद्धा आम्हाला उपस्थित लाभली आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे.